तुम्ही त्या कुटुंबाच्या सोबत चालले आहे वाचनात ते आपण आता पाहणार आहोत. सोबतच हा ड्रामा सुद्धा आपण एन्जॉय करणार आहोत. एन्जॉय करायचं मुळीच नाही हा लक्षात ठेवतो. मात्र आमचं हे अविस्मरणीय जो ड्रामा आहे तो या मुलांना आपल्या सगळ्या पालकांना लक्षात ठेवून जाईल की एक सैनिक कसा जगत असतो. या ठिकाणी सेवा बजावणे ही कोणत्याही सैनिकाच्या आयुष्याची प्रचंड उमेद आहे. अतिशय थंड हवामान आणि सतत धगधगणारी तणावपूर्ण पण अशा प्रतिकूल परिस्थितीलाही पुरून होणार तो जवान कसा तिचा पावसाळा आणि हिवाळा जेवढा जीव घेणार तेवढा उन्हाळा सुखावं आणि आल्हाददायी. उन्हाळ्यात पाडावरील बर्फ वितळून पर्वतरांगा हिरव्या कंच रंगाने रुजतात. जमीन अशी दिसतच नाही वस्तूने हिरवागार शालू परिधान केला आहे. असा रम्य निसर्ग आमच्यावर उल्लसित करायचा. मार्च महिन्याचे दिवस होते. बटालियन मध्ये 8-15 दिवसांनी एकदा पोस्ट मिळते. सगळी बटालियन त्याच्यावर तुटून पडते. आपल्याला आलेलं पत्र वाचताना कोणाची छातीच्या सैनिकांचं मन चंद्रमण्यासारखं पातळ कधी वाहू लागायचं हे समजायचं नाही. एकमेकांच्या पाठीवर आधाराची थाप पडायची आणि गावाकडच्या आठवणींना उजाड पुन्हा नव्या कृषकांनी आभार मिळवायचे. बायकोनं पाठवलेलं अंतर्दिशीय पत्र घेऊन मी बंकरकडे वळलो. पत्राच्या आसवांच्या चुकलेल्या डागांशिवाय काहीच लिहिलेलं नव्हतं. पत्रात काही लिहिलं नसलं तरी ते बोलकं पत्र बराच वेळ मी वाचत बसलो. तिथून गावाकडे जाण्याचं सुट्टी 8 दिवस जायचे. गावाकडे गेल्यावर पाहुण्या-रावण्याकडे जाणं येणं आलं. बहिणीचे रक्षाबंधन, भाऊबीज, त्यांच्या गावी जाऊन साजरी करणं हे सगळं करता करता परतीचा दिवस कधी उगायचा हे उमगायचंच नाही. तसं कारगिलसारख्या दुर्गम ठिकाणी कुटुंब आणणं हे कोणत्याही सैनिकाने शक्य नव्हतं. पत्नीची कधीच तक्रार नसायची. मी बजावत असलेल्या देशसेवेची तिला जाणीव होती. माझ्या बाबांनाही माझा खूप अभिमान वाटायचा. सुट्टीला रोज तिथे कडकड होऊन मिठीत घ्यायची. मी येताना आणलेली मिठाई साऱ्या गावात वाटली. हाती एक खूप अडकली. माझ्या पाठीवरच्या बंदुकीच्या गोळीचा प्राण बघून तिला जे अश्रू धरलं ते सोडलंच नाही. मी सगळ्यांचा जीव माझ्यासाठी दीड या हळव्या माऊलीच्या प्रेमळ महत्वाच्या आठवणींना भेट देते. पण भारत मातेच्या संरक्षणाची जबाबदारी मला तितकीच महत्वाची वाटली. मला वाटायचं भारत मातेसाठी लढताना जर बलिदान द्यावं लागलं तर माझ्या अंगावर तिरंगा मानाने ठेवला जाईल. हे पाहताना माझ्या घरच्यांचा ऊर अभिमानाने फुलून काल सकाळी गावाकडून आलेले सुखदेवने गावाकडचं सांगा होता. माझ्या आईचं दुखणं वाढलं होतं. आईने त्याच्यासोबत निरोप पाठवला होता. तिचा प्रत्येक शब्द माझ्या अंतर्गाचा ठाव घेतो. मी आजारी आहे पण तू काळजी करू नको. घरातले सगळे माझी नीट काळजी घेतात, मला जपतात. तू आपल्या भारत मातेला जप, तिचं रक्षण कर, तिची काळजी घे. माझं मन ठसाळ डोळ्याचं पाणी हटेला. जीव उभरा होऊ लागला. मन सैरभैर झालं. तसं मी उठलो ते मेजर साहेबांच्या पुढे जाऊन उभा राहिलो. माझी अवस्था पाहून त्याचंही मन हेरावलं. त्यांनी माझी रजा तात्काळ मंजूर केली. कसा बसा सामानाचा पसारा गावाच्या मंदिराला लागला. 8-10 दिवसांचा प्रवास वेळ करता सरळ होता. रस्ता करता कटत नव्हता. कधी एकदा आईला पाहिजे असं झालं होतं. आई गेली की घडी घाल आपल्या गलावून फिरावे. माझ्या मातेने वर्तमानात आईनं खुशीत घ्यावं आणि मीही आकृत्या मनाने तिच्याकडून लाड करून घ्यावेत असं विचाराचं कापूर डोक्यात माजलं होतं. गावाच्या विषयावर आलो तसं जो हातातलं काम सोडून गावरा होऊन माझ्याकडे पाहू लागला. गावाच्या पाराजवळ तसं काहीतरी विपरीत घडलंय हे मी जाणलं. हातातलं काम सोडून तिथेच टाकून घराच्या दिशेने धावत होतो. गावाच्या विषयामध्ये माझ्या येणारे गाव कधी धावू लागले. मी वाडाच्या दरवाजाची राग लावून टाकतात. बहिणी माझ्या हातात गाव बंद पडवी टिक्याच्या तळवटात माझी नजर मात्र घर मध्ये. माझी कोणी दिसते का? माझी कोणी येते का? माझं तू यांच्या आवाजात शुद्धता थांबून आली.
मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू। तेरी नदियों में बह जावा, तेरी फसलों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू।